सो हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आपण कालच्याच ब्लॉगमध्ये बोललेलो आपण चाललो आहे उद्या मेन आपलं वादन आहे ते पण मुंबईमध्ये. तर बसचं वेट करून बोललो स्टेशनला. तिकडनं आमची झाली मीटिंग चालू. सगळे लाल 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 वाटत होते. तर आत्ताच मीटिंग करून येतो की तिकडे टाईम नव्हता म्हणून पूर्ण मीटिंग सगळे गोळा झालेले. मीटिंग केली तिथे हा बाय बकचोदी करत तिकडे पाठी बसून. नंतर आम्ही पोहोचलो परेल वर्कशॉपच्या बाहेर. परेलल्यानंतर तिकडनं सगळे नाश्ता केला. मग आपण पण रेडी झालो. रेडून बघतो एवढी गर्दी कुठे लागली आहे, गर्दी कशासाठी लागली आहे मेन. बाय गर्दी बघतो ते भाई टोकापर्यंत फक्त गर्दीच दिसत होती. मग समजला आलाय आपला बाप्पा, तो पण खेतवाडीचा राजा आलेला. खेतवाडीचा राजा बघून आमचा पण गणपतीला आमचं पण वादन चालू झालं. आम्हाला जास्त वाजून नाही दिलं. समोर साहेब आलेले वादन बंद करायला. आम्ही आमचं वादन बंद केलं आणि पुढे आलो चालत खूप लांबपर्यंत चालत आलो. की आम्हाला वाजूनच नाही दिलं जरा पण. म्हणजे तर पुढे आलो सगळे आराम करायला लागले. खूप थकलेलो, खूप चाललो. तर तिकडनं सगळे झोपून आम्ही निघतो पोचलो डायरेक्ट धारावीला मेन सायनला. तर तिथे जाऊन वाजवलं. ती लहान पोरगी पण आमच्या आवाजाने नाचत होती. मग सगळं झालं. आम्ही सगळ्यांनी ढोल वगैरे सोडल्या. मग बाय लहान पोरीला पण वाजवायला दिलं. नवीन जॉईनिंग होते आमच्या पथकामध्ये. ही वाजून आम्ही निघालो परत घरी यासाठी. 2 किलोमीटर माहीमपर्यंत चालत गेलो आहे. तिकडनं सगळे ट्रेनमध्ये बसलो. मग खालीच बसलो की वरती जागाच नव्हती बसायला. पण पूर्ण थकलेलो खूप. तर स्टेशनला पोचलो भाईंदरच्या. बघतो तर बाहेर रिक्षावाले काका एकदम कुठे बसून गाडी झालो ते न समजलं होतं. मग घरी पोचलो संध्याकाळी. पूर्ण हालत खराब झालेली. डोळे एवढी झोपेसारखे झालेले. 3:30 वाजलेले रात्री पोचेपर्यंत. मग आपण आजचा ब्लॉग इथेच संपूया. धन्यवाद.